श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला रविवारी भेटायला आले आहे. आज रविवार, सूर्याचा दिवस आहे, पिताचा दिवस आहे, किंग म्हणजे राजाचा दिवस आहे. कारण सूर्य हा आपला राजा आहे, पिता आहे आणि आपला सर्वस्व. आपल्याला जिथे हुकूम गाजवायचा असेल, जिथे आपलं राज्य करायचं असेल, जिथे राजकारण करायचं असेल, जिथे सरकारी कामं करायची असेल, तर त्या व्यक्तीने सूर्याला सकाळी लवकर उठून त्यांना जल देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या डिसिप्लिन मध्ये पण येणं आवश्यक आहे. कारण सूर्याला आपले डिसिप्लिन्स आवडतात, त्याला लवकर उठलेलं आवडतं, त्याला जल दिलेलं आवडतं. आपली रोजची कामं सुरळीत टायमावर पूर्ण करणं म्हणजे सूर्याचा दिवस. आणि तो आहे रविवार. आजचा ते रविवार विशेष आहे, एकादशी आहे आणि आपण विष्णू नारायण भगवतीला नमस्कार आणि त्यांचे पूजन करून दिवस साजरा करायचा आहे. तुम्हाला आवडेल ते दानामध्ये द्या. रविवार असल्यामुळे पक्ष्यांना आपल्याला दाणे द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पीठ आणि साखर मुंग्यांना द्यायची आहे. मुंगळे किंवा मुंग्या असतात त्यांना. परत पक्ष्यांना तुम्ही लाल मुगाची डाळ किंवा पिवळी डाळ किंवा मिक्स डाळी असं तुम्ही देऊ शकता. आणि झाडांना पाणी घाला. पिंपळेच्या झाडाला पाणी घालायचं नाहीये, पण आज नारायणाची एकादशीचा असल्या कारणामुळे तुम्ही केळीच्या झाडाला पाणी नक्कीच घाला. खूप चांगलं राहील. आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा, घराच्या दारात दिवा लावा. लक्ष्मीच्या देव्हाऱ्यात तुम्ही नेहमी तुपाचा दिवा लावायचाच लावायचा. त्याचप्रमाणे हनुमंताची पूजा करायची असे तिथे दिवा लावायचा असतो आणि आपल्याला हनुमान चालीसा वाचायची आहे. हे आपल्या नियमात आपण ठरवून ठेवलेलं आहे की ह्या मंगळाच्या वर्षामध्ये आपण हे सगळं करायचंय आपल्या आणि आपल्या रक्षणासाठी, आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, आपल्या आजूबाजूच्या आपल्या लोकांच्या रक्षणासाठी आपल्याला हनुमंताची आणि शिवभगवानची आपल्याला पूजा अर्चना करायची. शंकराला तुम्ही सकाळी थंड जल द्या. त्यांना तिथे आज एकादशी म्हणून पिवळं फूल आणि गुळ वगैरे तिथे तुम्ही प्रसाद म्हणून द्या. अशा प्रकारे रविवार साजरा करायचा आहे. रविवार आरामाचा दिवस असतो, पण तरी एकमेकांना मदत करा. घरामध्ये आई असेल तर आईला मदत करा, बायको असेल तर बायकोला मदत करा. कारण एकमेकांना सहाय्य करू असा हा दिवस असतो. आरामात जरी असला तरी मदतीचा हात पुढे असावा. त्याच्यामुळे आपण लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्यामधल्या उणी आपल्याला जाणून येतात. एक वेळ आईचा किंवा बायकोचा अगर जेवण तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही बनवा ना एक दिवस आणि रविवार साजरा करा. बघा कसं वाटतं तुमचं जेवण तुमच्या हाताने बनवलेलं. अशी मदत करा, एकमेकांना सहाय्य करा. श्री स्वामी समर्थ.